अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्व भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ। आपले स्वामी सर्व स्वामी भक्तांना खूप सुखी आणि समाधानी ठेवो, आयुष्यात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ आहे आपला श्री स्वामी समर्थ यांचे 9 गुरुवार व्रत माहिती, जे की खूप स्वामी भक्तांच्या मनात असते की आपण 9 गुरुवार करायचे, 21 गुरुवार करायचे, 51 गुरुवार करायचे। त्यामध्ये 9 गुरुवारांची व्रत पूजा विधी किंवा कथा, व्रताचे नियम काय आहे, नेमके कुठले नियम पाळायचे, कुठला पूजा विधी हे करायचा, कुठली कथा वाचायची, त्या दिवशी काय करायचं, काय करू नये, कारण खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या पण असतात आणि त्या दिवशी होऊ नये आपल्या हातून या गोष्टी। ह्या सगळ्या नियमांचे पालन कसे करावे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मग आजच्या 9 गुरुवार व्रताची पूजा विधी बघूयात काय आहे। तर सर्वात आधी तर 9 गुरुवारचे व्रत का करावे किंवा केल्याने काय होतं हे बघूयात आपण। तर श्री स्वामी समर्थांचे भक्त जे असतात ते 9 गुरुवाराचे व्रत करू इच्छितात आणि हे 9 गुरुवाराचे व्रत केल्याने त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात। असं म्हणतात की आपण स्वामींना आपल्या मनातली इच्छा नाही जरी सांगितली ना आणि व्रत केले ना तरीही आपली इच्छा पूर्ण होतो। ही आपल्या भक्ताची श्रद्धा असली पाहिजे, फक्त त्याच्या मनातील भाव स्वामींप्रती खूप छान असायला पाहिजे। जे निर्मळ मनातून सात्विक भावनेने केलं जातं त्याचं फळ भक्तांना नक्की मिळतं। म्हणून आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, कुटुंबात वातावरण खेळीमेळीचं असावं, त्यानंतर जीवनात आपल्याला जे हवंय ते मिळावं। प्रत्येकाचा काही ना काही स्वप्न असतं, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला हे करायचं आहे, फक्त स्वामी तुमचा हात हवा आहे, तुमची थोडीशी मला मदत हवी आहे। म्हणतात ना, वेळेच्या आधी आणि नशिबाच्या वर कधीच कोणाला काही मिळालेलं नाहीये, सो फक्त स्वामींची साथ हवी असते, यासाठी हे व्रत केले जातात। तर श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत, या व्रताची सुरुवात कधी करावी, खूप जणांच्या मनात प्रश्न असतो की ताई या व्रताची सुरुवात कधी करायची। तर या व्रताची सुरुवात करायला कुठलाही असा पर्टिक्युलर मंथ सांगितलेला नाहीये किंवा याच महिन्यामध्ये सुरू करायला पाहिजे असं काहीही नाहीये, फक्त तुम्ही ह्या व्रताची सुरुवात गुरुवारच्या दिवशी करावी एवढंच। आणि महिन्यातील तो कुठलाही गुरुवार असू शकतो। सो प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी तुम्हाला हे व्रत करायचे आहे, म्हणजेच असे 9 गुरुवार तुम्हाला व्रत करायचे आहे। त्यानंतर 9व्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन होईल। म्हणजेच काय, तर पहिल्या गुरुवारी जेव्हा तुम्ही व्रताला सुरुवात करता त्या दिवशी पहिला संकल्प केला जातो, तुमच्या ज्याही इच्छा असेल त्या स्वामींना बोलून दाखवल्या जातात आणि त्यानंतर 9व्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। म्हणजेच काय, तर तुमचा जोही संकल्प केलेला आहे त्या संकल्पाचं उद्यापन हे 4थ्या 9व्या गुरुवारी केलं जातं। आता जेव्हा तुम्ही गुरुवारी या व्रताला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, सकाळी अंघोळ वगैरे करून तुमच्या ज्या नित्य कर्म आहे ते सगळ्या आवरून त्यानंतर तुम्हाला स्वामींची पूजेला बसायचं आहे। आता घरात जे व्रत करणारे असतात मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग असतो, सो महिला वर्गांनी आधी आपले सगळे कामं आवरून घ्यायचे, कारण कसं असतं की घरातील बाकी गोष्टी ही तेवढ्याच महत्वाच्या, नुसती पूजापाठ करत बसलो तर मग आणखी घरातील वातावरण बिघडतं। त्यामुळे महिलांनी सर्व स्वतःच्या जी कामं आहेत ते पटापट आवरून नंतर पूजेला बसायचं, एका आसनावर पूजेला बसायचं आणि बसल्यानंतर सर्वप्रथम आपल्या कपाळाला एक टीका लावून घ्यायचं। त्यानंतर जी आपली नित्य नेहमी होणारी घरातील देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची। घरातील देवासमोर नंतर एक नारळ ठेवायचं आणि विडा ठेवून त्यावर एक सुपारी ठेवून त्याला गणपती देवता म्हणून नमस्कार करायचा। त्यानंतर घरातील जे वाडवडील आहेत, आई वडील आहेत, सासू सासरे आहेत त्यांना नमस्कार करायचा। जेही आपल्या घरामध्ये आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करून नंतरच पूजेला प्रारंभ करायचा। फक्त पहिल्या गुरुवारी तुम्हाला जे व्रत सुरू करणार आता हे करणार, तुम्ही पूजेला बसलाय तेव्हा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन इच्छित असा संकल्प करायचा। जोही तुमचा संकल्प आहे की स्वामी मी तुमचे 9 गुरुवाराचे व्रत करते आहे, तर माझ्या या इच्छा आहे, स्वामींना सगळं सांगायचं। जे कधीच कुणाला सांगू शकत नाही अशा गोष्टी फक्त स्वामींना सांगायचं आणि स्वामी ऐकतात। इतर कुणाजवळ रडत बसण्यापेक्षा मी तर म्हणते स्वामींशी भांडा, स्वामींसमोर रडा, स्वामी तुमचं नक्की ऐकतील। आणि अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्यानंतर तो संकल्प आपल्याला पळीभर पाण्यामध्ये एका तामणामध्ये सोडून द्यायचा आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करायची। त्यानंतर जोही तुम्ही जेही काय पूजा करणार आहात, कुठल्या चौरंगावर मांडणार आहात का, नारळ ठेवणार आहात का, अशा प्रकारची जीही तुम्हाला सुशोभित अशी मांडणी करता येते तशी मांडणी करायची। फक्त त्यामध्ये जमिनीवर जे आपण चौरंग वगैरे ठेवतो त्याच्या खाली स्वस्तिक काढायचे आणि स्वस्तिकाचं आपल्या संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व सांगितलेलं आहे, त्यामुळे स्वस्तिक जरूर काढावी। स्वस्तिक काढताना
जी आपण उभी रेष काढतो त्यानंतर ती उभी रेष सरळ आडवी न्यायची आणि अखंड काढायचा. उभी आणि आडवी रेष ही अखंड काढायची, ज्यामध्ये म्हणतात की ब्रह्माजीचं जी आडवी रेष असतं त्या आडव्या रेषेमध्ये ब्रह्माजीचं वास्तव्य असतं. त्यामुळे जी स्वस्तिक काढतो ती आपण अखंड काढायची. आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चौरंग ठेवून त्याच्यावर आपण कापड टाकायचा. त्यानंतर पिवळे वस्त्र टाकले तर फार छान, लाल अथवा पिवळे किंवा केशरी अशी वस्त्र टाकू शकता. त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो उपलब्ध असेल तर तो फोटो ठेवायचा आणि त्यावर एक पानावर गणपती म्हणून एका सुपारीला ठेवायचं आणि त्याला पूजन करून घ्यायचं. अक्षत आणि लाल फूल वगैरे वाहून पूजन करायचं आणि त्यानंतरच बाकीच्या ज्या पूजेला आहे ते सुरुवात करायचं. अशा प्रकारे तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ व्रतकथा जरूर वाचावी. या व्रताची कथा सांगायच्या आधी मी तुम्हाला या व्रताचे नियम सांगू इच्छिते की जास्त असे कुठलेही स्वामींनी नियम सांगितलेले नाहीये. साधे सरळ सोपे नियम आहेत जे की प्रत्येक व्यक्ती त्या नियमाचं पालन करू शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम आहेत की ज्यावेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूजा करणार आहात त्या दिवशी शक्यतो सकाळी या व्रताला सुरुवात करा, पूजेला सुरुवात करा. आणि ज्या स्त्रियांचं मासिक धर्म असेल किंवा सोयस ऋतू आलं असेल तर त्या स्त्रिया अशा प्रकारचे व्रत त्या गुरुवारी करू शकत नाही. त्यानंतर तो गुरुवार तुमचा पकडला जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला जेवढे काही 9 गुरुवारापर्यंत तुम्हाला अडचणी येतील तेवढे गुरुवार तुमचे समोर जातील आणि नंतरच तुम्ही 9 गुरुवाराचं उद्यापन करू शकाल. काही कामानिमित्त आपण बाहेर असतो किंवा प्रवास घडतो आपल्याला, त्या टाइमला आपण उपवास करू शकतो, दिवसभर श्री स्वामी समर्थांचा जप करू शकतो. पण तो गुरुवार तुमचा पूजेसाठी पकडला जाणार नाही. तोही गुरुवार तुमचा समोर आणखी वाढले एक गुरुवार. त्यानंतर जर तुम्ही गुरुवाराचं व्रत करत आहात आणि गुरुवार दिवशी जर एकादशी आली, महाशिवरात्री आली किंवा अमावस्या आली तर तो तुम्ही उपवास करावा, जरूर करावा. पण तो गुरुवारही तुमचा गृहीत धरला जाणार नाही. तोही गुरुवार तुमचा समोर जाणार आणि अधिक वाढत जाणार. व्रत करताना तुम्ही शेजाऱ्यांना, नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील जे पुरुष असतात, स्त्री असतात ते सगळे करू शकतात. असे कुठलेही जात पात धर्म असा कुठलाही काहीही नियम नाही आहे. आणि जे असतात ना सपत्नीक म्हणजेच जेवढी स्त्री मनोभावे सेवा करत आहे, व्रत करत आहे, तेवढंच जर तिच्या पतीने सुद्धा हातभार लावला तर म्हणतात की पुण्य डबल वाढतं. तर नक्कीच आपल्या जो सेवा करतात ते सपत्नीक केल्यास खूप उत्तम असा लाभ मिळतो. त्यानंतर तुम्ही रात्री भजन, गायन, कीर्तन असे कार्यक्रम पण ठेवू शकतात. आणि जेव्हा तुम्ही या व्रताचे उद्यापन कराल ना त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या कृतीची एक प्रत तुम्ही देऊ शकतात. सप्रेम भेट म्हणून खूप शुभ मानले जाते. आणि जेही 9 गुरुवाराचे व्रत पूर्ण होईपर्यंत ना रोज कावळ्याला दही भात ठेवायचा, मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवायची, गाईला चारा घालायचा, कुत्र्याला पोळी द्यायची आणि गरीबाला शिजलेले अन्न द्यायचा. हा पण एक नियम सांगितलेला आहे जेही स्वामी भक्त गुरुवारचे व्रत करू इच्छितात त्यांच्यासाठी. आणि अशा प्रकारे तुम्ही एवढे सगळे नियम पाळू शकतात. मला असं वाटतं या नियमांमध्ये कुठलाही असा कठीण नियम नाहीये की जो तुम्ही पाळू शकणार नाही. आणि नंतर तुमचे विचार, आचार, मला असं वाटतं की या काळामध्ये तुमचे विचार खूप शुद्ध असायला पाहिजे. दुसऱ्यांप्रती क्लेश मनात बिलकुलही नसावा, कारण क्लेशाची भावना जेव्हा ठेवतो आपण तेव्हा स्वामी बघत असतात आपले मन, आचार, विचार किती शुद्ध आहेत ते. त्यामुळे आपले मन, विचार, आचार सगळे शुद्ध ठेवायचं आणि त्यानंतरच पूजेला प्रारंभ करायचा. पूर्णतः आपल्या डोक्यामध्ये त्या दिवशी तर बिलकुलच आपल्या डोक्यामध्ये कोणाबद्दल क्लेश, आकसभाव बिलकुलही येता कामा नये. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ व्रतकथा वाचू शकता. यामध्येच मी थोडक्यात तुम्हाला ही व्रतकथा पण सांगणार आहे की काय आहे आणि कशी वाचायची. श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला प्रारंभ अष्टगंध, फूल, हळद, कुंकू, तुळशीपत्र हे सगळं वाहून करायची. धीप धूप दाखवून त्याला नमस्कार करायचा आणि म्हणायचं श्री गणेशाय नमः, श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे नामस्मरण करून या व्रतकथेला सुरुवात करायची. ही व्रतकथा अशी आहे की एका मायानगरीमध्ये, मुंबईमध्ये एक सपत्नीक दाम्पत्य राहत होतं. मोलमजुरी करणारं असं एक दाम्पत्य होतं. खूप काबाड कष्ट करून हलाखीचं जीवन व्यतीत करून त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राला पालन पोषण करून खूप छान शिक्षण दिले. त्या मुलाचीही समोर इतकी छान त्याला खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. आणि अशी सुधारणा होऊ पाहताना त्याच्या आईवडिलांना वाटलं की चला आता आपला मुलगा शिकून सवरून नोकरीवर लागलेला आहे, आता नक्कीच आपल्या हाल अपेक्षा कमी होतील आणि आपल्याला सुखाचे दिवस पाहायला मिळतील. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. शिक्षण पूर्ण होताच तो मुलगा नोकरीला लागला आणि व्यसनाधीन झाला. अशा व्यसनाधीन ते पाहिजे त्यांनी त्याची परिस्थितीच बदलली आणि काय ते वाईट छंदामुळे ना तो मुलाचे हाल इतके खराब झाले. त्यांच्या घरदार विकायची वेळ, कर्जबाजारी होण्याची वेळ त्याच्यावर आली, त्या घरातील आईवडिलांवर आली. त्या मुलाची अशी व्यथा पाहून जीवनाचा अंत करावा असं त्या आईवडिलांना वाटत होतं आणि त्यांच्या मनात वारंवार असं येत होतं की पण त्यांची ना ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला नक्कीच काही ना काही चांगलं फळ देतील, सुखाचे दिवस दाखवतील अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य नरक यातना खरंच भोगताना जेवढे दुःख होत नाही म्हणतात ना त्यापेक्षा कितीतरी पट दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना सहन करावे लागतात आणि त्यामुळे जास्त त्रास होतो. अशा दारिद्र्य अवस्थेत असतानाही त्यांनी त्याच्या मुलांचा लग्नाचा विचार केला आणि वाटलं की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या मुलाचं लग्न करून दिलं, घरात सून आली तर मे बी आपला मुलगा सुधरू शकेल, आपल्या मुलाच्या वागणुकीत फरक पडला असा त्यांचाही समज झाला आणि त्यांनी मुलाचं लग्न करून दिलं, घरात सून आली. पण तेच म्हणतात ना नव्याचे 9 दिवस आणि त्यानंतर
सासू सुनांची कडाकीची भांडणं व्हायला लागली, घरामध्ये कटकटीचं वातावरण निर्माण झालं, सगळ्यांचीच मने दुखवली गेली आणि आजारपण, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता या सगळ्या गोष्टी त्यांना व्याकुळ करू लागल्या. मग काय झालं ना की एके दिवशी ते काम करत असताना त्यांच्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजींनी यांनी लिहिलेली सुखी संसाराचे जे रहस्य पुस्तक होतं, सुखी जीवनाची गुरुकिल्ली, यशस्वी जीवनाच्या अनमोल रहस्य, अशी बरीचशी पुस्तकं त्या नवदाम्पत्यांनी अशी बरीचशी पुस्तकं त्या दाम्पत्यांना दिसली. तर त्या ताईंनी विचारलं, त्यांनी मालकीनीकडे विचारलं की मी ही पुस्तकं वाचायला नेमका असे विचारले आणि त्यांनी पण म्हटलं की नेऊ शकतेस. आणि ते त्यांना असं झालं ना की मी हे कामावरून कधी माझ्या घरी जाताना पुस्तकं वाचली, पुस्तकाचे वाचन सुरू केले आणि त्यांच्या वाचनाने मन तल्लीन झाले, चैतन्यमय झाले, जीवनात जीवन जगण्याला ना एक आशेचा किरण मिळाला. आणि गुरुजींना भेटून त्यांनी नंतर आपली जीवनकथा सांगितली. जीवनकथा सांगताना म्हणतात की अक्षरशः ते ओक्साबोक्षी रडले. त्यांची व्यथा ऐकून घेतली गुरुजींनी आणि त्यांना स्वहस्तलिखित श्री स्वामी समर्थ नवगुरुवाराची व्रतकथा पोथी हातात देऊन नवगुरुवाचे व्रत करण्यास सांगितले आणि यथाशक्ती करण्यास सांगितले, जसं जमेल तसं. कारण काय असतं ना की आपण जसं दिलाय तसं करायला बघतो आणि त्यानंतर आपण आपलं मन असं असतं खिन्न होतं, माझ्याकडे हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, माझ्याकडे पोथी नाहीये, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे तर काय आसनच नाहीये, बसायला घंटीच नाहीये, माळच नाहीये, आपण हा विचार करत असतो. पण जसं जमतं तसं यथा योग्य जसं साजेसं असेल, फक्त तुमच्या मनातील भाव महत्वाचा असतो स्वामींना, दुसरं काय. त्यानंतर त्यांनी ना त्या दाम्पत्यांनी ते व्रत करायला सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले. त्यांनी असे 9 गुरुवार केले, त्याचे उद्यापनही केले. घरातील त्यामुळे भांडणे, कलह शांत होऊ लागली. वर्षभरातच त्यांच्या घरातील सगळ्या समस्या दूर झाल्या आणि सगळं या व्रतामुळे झालं. हे त्यांनी श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने केलं, त्यामुळे हे सगळं झालं. हे त्यांनी स्वामींना सांगितलं, त्यांच्या गुरुजींना सांगितलं. म्हणतात पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमुनूर गावातील चोडप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती. म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरण कमल त्यांच्या घरी विसावली होती. चोडप्पा खरंच भाग्यवान होता, कारण देवाधिकांना सुद्धा त्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोडप्पाच्या घरी येऊन स्वतःहून आले. ज्या ब्रह्मांड नायकामुळे पुरुषाच्या केवळ चरणस्पर्शाने दर्शनाने अनेक कमल पुष्प फुलतात, बद्धजड जीवांचा उद्धार होतो, जीवाला मोक्ष प्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून, मौन धारण करून, एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदू रूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन करतात, अन्नदान करतात, तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो, जे की स्वामींच्या दर्शनासाठी. असे पराकुटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज 18 दारिद्र्य नांदत असलेल्या चोडप्पाच्या भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय कामधेनू रूपाने आले होते. अशी ही श्री स्वामी समर्थ कथा नक्की वाचावी आणि व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्ही आरती करू शकता. त्यानंतर स्वामींना नैवेद्य देऊ शकतात. नैवेद्याला पाणी वगैरे फिरवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची. म्हणजेच काय, ती पूजा सामग्री आपण उचलून घ्यायच्या आधी त्यावर हळद, अक्षत, कुंकू, दिवा, धूपबत्ती असं सगळं करून नंतरच त्या पूजेला उचलायचं. त्यालाच आपण उत्तर पूजा असे म्हणतात. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत 9 गुरुवारी करायचे आहे. जेही नियम सांगितलेले आहेत त्या नियमानुसार काही अडचणी आल्या तर ते गुरुवार पुन्हा समोर जातील. अशा प्रकारे 9 गुरुवार तुम्हाला करायचे आहे. नक्कीच तुमची इच्छित फळ तुम्हाला स्वामी प्राप्त करून देतील ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजची माझी ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.